आपल्याला सर्वांना माहिती आहे की पर्यावरणातील बदल आपल्याला म्हणजे याचा परिणाम जो होत आहे ते आपल्याला सर्वांना अनुभवता येत आहे. गेल्या पावसाळ्यात या वर्षी पाऊस ज्या प्रमाणात यायचं होतं आणि ज्या वेळात यायचं होतं ते आलं नव्हतं. हे ऑफिशियल झालेलं आहे की किमान 50% महाराष्ट्रातील पीक त्या वायात झालेलं आहे, खराब झालेलं आहे आणि शेतकरी लोकांचा प्रचंड तोटा पण झालेला आहे. याचे कारणे काय असावी? एक म्हणजे हवामान जो आहे त्याच्यामध्ये बदल होत चालला. या वर्षी या विंटर सीझन मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 100 वर्षात पहिल्यांदा तापमान सकाळी 1.7 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आलेले आहे. ते जर 0 पर्यंत जर पडलं असतं मित्रांनो, आपल्या नळात जो पाणी आहे ते बर्फ झालं असते. हे आपल्या दुष्काळी भागात नगर जिल्ह्यामध्ये 100 वर्षात कधीच असं घटना झालेली नाही. दुसरी गोष्ट, पाऊस ज्या नक्षत्रावरती जे पडायचं होतं त्या आता जितकं अपेक्षा होते त्या प्रमाणात पडत नाही आणि ज्या वेळेत पडायचं आहे ते पडत नाही. शेतकरी पीक लावतात म्हणजे बी पेरतात, पण वेळेवर जितकं पाऊस पडायला पाहिजे ते जर होत नसेल तर पीक जळून जातं. सायंटिस्ट लोक जे आहेत, वैज्ञानिक लोक जे आपण म्हणतो त्यांना वैज्ञानिक, ते आम्हाला सांगतात की वाऱ्यामध्ये दिशा आणि तीव्रतामध्ये बदल आणि फरक आता जाणवता येते आणि याला बरेचसे धोका आहे. कारण आपला पाऊस जो आहे ते वाऱ्यावरती अवलंबून आहे आणि वाऱ्याची दिशा जर बदललं आणि तीव्रतामध्ये जर फरक आला तर आपलं पावसावरती इमिजिएटली तातडीने म्हणजे परिणाम होतं. वैज्ञानिक लोक असं म्हणतात, त्यांचा अंदाज असा आहे की दुष्काळी क्षेत्रामध्ये, अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येत्या ते 10 ते 15 वर्षाला पावसाचं प्रमाण थोडंफार वाढणार आहे. आणि तुम्ही जर पाहिलं गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये पावसाचं प्रमाण हे अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये थोडंफार वाढलेले आहे. याच गावामध्ये आपल्याकडे ते ऑटोमॅटिक पर्जन्य मापक स्थळ आहे, ते त्यांच्या यंत्रणेवरती असं दाखवतं की 686 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. पण अंदाज असा आहे की येत्या ते 10 ते 15 वर्षानंतर दुष्काळच नव्हे पण तीव्र दुष्काळ येण्याची शक्यता आहे. तर या घटनेला तोंड देण्याकरिता आणि या संकटातून मार्ग काढण्यासाठी आम्ही एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ते कार्यक्रम एकात्मिक आणि सर्वांगीण दृष्टीने कार्यक्रम आपण ते लॉन्च करणार आहेत. ते कार्यक्रम आज त्याचं आयोजन आम्ही करणार आहोत. पण मी थोडक्यात तुम्हाला या कार्यक्रमचे जे वर्ग आहेत की भाग जो आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. तो या कार्यक्रमात एक मोठा भाग आहे. आपल्याला जर शिवाचा वाटा म्हटलं तर काय हरकत नाही. दुसरं म्हणजे शाश्वत शेती किंवा शाश्वत कृषी. तुम्हाला माहिती आहे गेल्या 15 वर्षापासून किती शेतकरी आपले शेतकरी बंधू भगिनीने आत्महत्या केलेल्या आहे. आणि तुम्ही गावात जर फिरला वारंवार हे ऐकायला मिळतं की शेतीला काय फायदा नाही, काय उत्पन्न निघत नाही, खिशात काय राहत नाही, नुसतंच खर्च वाटतं पण उत्पन्न नाही. आणि ते खत आहे. पण आपल्या समोर ही समस्या आहे, आपल्याला टाळून काय चालणार नाही, आपल्याला त्याला तोंड द्यावे लागेल. तर शाश्वत शेती म्हणजे काय ते आपण तुम्हाला या कार्यक्रमात शिकवून हे 19 गावात आम्ही ते अंमलात किंवा राबवणार आहोत. तिसरं पाणीचं नियोजन आणि वाटप आणि व्यवस्थापन. आता उदाहरणार्थ घेऊ आपण. समजा एका शेतकरीकडे एक विहीर आहे आणि 1 एकर जमीन आणि त्या विहिरीवरती तो 1 एकर जर भिजवत असेल खरीप मध्ये आणि त्याच्यानंतर ते पाणी जर आटपतं, तर आता नवीन तंत्र आलेले आहेत, नवीन ज्ञान आलेले आहेत ज्याच्यावरून ते भूजलात किंवा भूगर्भात किती पाणी आहे आणि त्या विहिरीत किती पाणी खरोखरच साठतं त्याचं आपण विश्लेषण करू शकतो, त्याचं ताळेबंद आपण करू शकतो. त्याच्यावरती समजा आपण पीक नियोजन जर केलं म्हणजे पाणीचं प्रमाण आणि पिकाचं उत्पादन त्याचं जुळणा जर केला तर योग्य ते व्यवस्थापन आपण करू शकतो. म्हणजे फायदा म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होईल. पाणी वाचणं, तुषार आणि ठिबक सिंचन जर वापरलं आणि नवीन जे आधुनिक पद्धत जे येत आहे ते जर आपण वापरलं
तर एक जर आता जर भिजत असेल तर हे पण तंत्र वापरल्यानंतर किमान 1.5 ते 2 एकर आपण भिजू शकतो. पण हा एक भाग या कार्यक्रमात असणार. आपला हेतू हे आहे, पूर्वी आपण म्हणायचं जमीन आपण सुपीक करायला पाहिजे तर आपण उत्पन्न जास्त घेऊ शकतो. पण आता ते मंत्र आपण सोडलं पाहिजे, पण जमिनीचं पोत कमी झालेलं आहे. आपलं मंत्र हे असायला पाहिजे की पाणीचं प्रत्येक थेंबाचं उत्पादकता आम्ही वाढवलं पाहिजे, जास्तीत जास्त करायला पाहिजे. पाणीचं थेंबाचं उत्पादकता हे आता या कार्यक्रमाचा हेतू आहे. चौथा भाग, उपजीविकेचे साधनं उपलब्ध करण्यासाठी. शेतीवरती फक्त मोजके लोक अवलंबित राहू शकतात, बाकीच्या लोकांचं काय, यावरती पण तुमच्या बरोबर आपण विचार करून मार्ग काढणार, जास्तीत जास्त लोकांना शाश्वत उपजीविकेचे साधनं तयार करण्यासाठी. आणि शेवटचं म्हणजे जैविक विविधता. आपल्याला वाटतं ना हे जंगली झुडपेचं काय उपयोग. मित्रांनो, जंगल असल्यामुळे आम्ही आहोत, आम्ही पण तिकडूनच आलेलो आहोत. आणि जेव्हा आपलं पर्यावरण दसळतो तेव्हा माणूसच नव्हे पण समाज पण दसळतो. 4-5 अटी आपल्याला पाळाव्या लागेल. एक अटी म्हणजे एकी. कोणतेही काम जर करायचं असेल मित्रांनो, एकी आणि एकजूट असल्याशिवाय काय होत नाही. आपल्यामध्ये जी भांडणं आहेत आम्हाला बाजूला ठेवून एक ध्येयाने आपल्याला पुढे जावं लागेल, नाही तर आम्ही अधोगतीच्या पथावर राहणारच. दुसरं म्हणजे सहभाग. आपल्या सर्वांना माहिती आहे, जेव्हा आपण रक्त पिळून काम करतो किंवा जीव किंवा मन लावून काम करतो तेव्हा त्या कामाचं आणि आपला संबंध राहतो, आपुलकी वाटतं आणि त्या कामाला टिकाव येतो, शाश्वत येतं. तर सहभाग, त्याच्याशिवाय मित्रांनो जे काम आम्ही करतो त्याला टिकाव राहणार नाही. तिसरं म्हणजे महिलांचा सहभाग. जसं महिला आहेत तसं आपलं कुटुंब आहे, जसं कुटुंब आहे तसं गाव, जसं गाव तसं समाज आणि देश. मायेला जर मागासलेलं जर राहिलं मित्रांनो तर आमचं कुटुंब आणि आमचं समाज पुढे जाऊ शकणार नाही. जसं ते तसं आम्ही. ते जर पुढे गेले तर घराचं पाया आणि फाउंडेशन जे आपण म्हणतो ते मजबूत होणार, आम्ही पण पुढे जाणार. आणि शेवटची अट म्हणजे पारदर्शकता. हे जे पैसे जे येणार आहेत आम्ही एक सामुदायिक तिजोरीत टाकणार. जितकं येतं जितकं खर्च होतं तुम्हाला एक सार्वजनिक ठिकाणीवर ते हिशोब द्यावा लागेल, लोकांना ग्रामस्थांना द्यावं लागेल. पारदर्शकता ज्या ठिकाणी आहे तिथं लोकांचं एकी वाटतं आणि एक ध्येय पण वाटतं. मित्रांनो, आपल्या समोर एक संधी आलेली आहे, आम्ही उठूया, या संधीचा फायदा घेऊया, एकत्र येऊन आम्ही पुढे जाऊया. आपण पुढे जर गेलो आपण गरिबी हटू शकतो आणि हे वातावरणात तिथे जे बदल होत आहे त्याला आपण खरोखरच योग्य पद्धतीने आम्ही स्वीकारती करू शकतो. धन्यवाद. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.